Dewa
घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आईता आला घर पुसोनी। देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आईता आला घर पुसोनी। देवन लगे, देवन लगे, साठवणीचे रुंधले जागे। देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आईता आला घर पुसोनी। देव मंदला, देव मंदला, भाव पुराला काय करू। देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आईता आला घर पुसोनी। देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका मोल काही। देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आईता आला घर पुसोनी। दुबळा तुका भावी वीण, दुबळा तुका भावे वीण, उधारा देव घेतला ऋण। देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आईता आला घर पुसोनी। विठ्ठला 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 यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुवन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः। ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो। यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। पांडुरंगा करो निवृत्ती उदारा सोपान दिवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। आत्मरूप गणेशु स्मरण, सकल विद्यांचे अधिकरण। तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता। संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः। वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं। सोनू पंत तथा कुणी आवडीने मामा असे भूलती। नामे शंकर शंकरा सदा समकरा, निसंग जो सन्मती। पुण्यश्लोक चितो वार करी, संप्रदायाचा अध्वर्यो खरा शोभतो। ऐशा संत बरा सदा शुभ करा, दांडी करा वंदितो विठ्ठला। देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आईता आला घर पुसोनी। देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आईता आला घर पुसोनी। भगवत चिंतन सेवे करताना वडील अभंग आपणा सर्वांचे सुपरिचित वारकरी संप्रदायाचे कलशस्थान देहू निवासी वैराग्य राग रसिक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांच्या अभंगातील 5 चरणांचा सर्वांच्या परिचयाचा अभंग असून प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री तुकोबारा जगाबरोबर देव घेण्याच्या संबंधाने संवाद करतात आणि त्या संवादाचा समग्र तपशील
अभंगाच्या माध्यमातून प्रकट करतायत. विठ्ठल अभंग चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी अगदी अल्पसा परिहार. गेल्या 32 वर्षांपासून आपल्या श्री क्षेत्र कोपर खैरणे या नगरीमध्ये संपन्न होत असणारा अखंड हरिनाम सप्ताह अर्थात नामयज्ञ सोहळा श्री संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर सेवा मंडळ कोपर खैरणे नवी मुंबई यांच्या विद्यमाने संपन्न होतोय. या वर्षी अर्थात 32व्या वर्षातील मला वाटते 2 तप पूर्ण करून जवळजवळ 3ऱ्या तपाच्या आपण जवळ वाटलो. 36 वर्ष झाली म्हणजे सप्ताहाचे 3 तप पूर्ण होतील. हा इतका प्रदीर्घ काळापर्यंतचा सेवेचा भाग आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी घडतोय. मग यामध्ये सर्वच आता विश्वस्त कमिटी श्री संत ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ यांच्या माध्यमातून आजची ही या उत्सवातील क्रमाने 4थ्या दिवसाची हरिकीर्तन सेवा आहे जी माझ्यापर्यंत आलेली आहे. सर्वच संस्थेचे विश्वस्त मंडळी कीर्तन श्रवणाकरता उपस्थित असणारे सगळे भाविक पुरुष मातृसज्जन आणि कीर्तन सेवेकरता सहकारी असणारे सगळे टाळकरी गायनाचार्य मृदंगाचार्य सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि अभंग चिंतनाला प्रारंभ करतो. विठ्ठल सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री तुकोबारायांचा. या अभंगातून संत श्री तुकोबाराय आपल्या जीवनातील एक विशिष्ट भूमिका प्रगट करतात. जी भूमिका तुकाराम महाराजांनी स्वीकारली आहे जगाला उपदेश देण्याकरता, जगाला सन्मार्ग दाखवण्याकरता नव्हे जगाला देव देण्याकरता. म्हणून आज तुकोबाराय आले. तुकोबारायांनी काय करावं महाराज? तुकोबारायांनी एक टोपलं घ्यावं. त्या टोपल्यामध्ये व्यवस्थित आसन टाकावं. देवाची बैसका सज्ज करावी. त्या टोपल्यातील आसनावर बैसकेवर भगवान श्री पांडुरंग परमात्म्याला अर्थात देवाला सज्ज करावं, स्थापित करावं. ते टोपलं डोक्यावर उचलावं आणि गावामध्ये फिरावं. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. आज तुकोबाराय तुम्हाला सर्वांना देव देण्याकरता आले. आणि मग देव देण्याकरता दुकानदार ज्या वेळेस प्रत्येक घराघरामध्ये जातो, आपलं गिराहिक शोधतो, ग्राहक शोधतो, या काळामध्ये ग्राहक आणि दुकानदार यांच्यामध्ये होणारा जो संवाद आहे तोच संवाद आज तुकोबाराय आणि आपल्यासारखे सामान्य जन यांच्यामध्ये झालेला पाहायला मिळतो. फक्त सामान्य दुकानदाराचा आणि ग्राहकांचा संवाद वेगळा आहे आणि आजचा तुकोबारायांचा आणि आपल्यासारख्या सामान्य ग्राहकांचा संवाद भिन्न आहे. विठ्ठल तुकोबाराय या अभंगातून तपशील मांडतायत. तुकोबाराय सगळा हिशोब देत आहे. काय काय बोललाय, संवाद काय झालाय. थोडस या अभंगाकडे जर पाहिलं तर मला वाटतं आपल्याला सवय कीर्तना करता अभंग असला का त्याची चरण किती असतात? अभंगाचे चरण किती असतात? 4 असतात आपल्याला माहिती आहे. पण आजच्या अभंगामध्ये 4 चरण आहेत. किती आहेत? 5 आहेत. त्यात सुद्धा एक वेगळा प्रयोग मी केलाय असं तुम्हाला वाटेल. कारण काय? कारण नियमाप्रमाणे अभंगाचं दुसरं चरण ध्रुवपद म्हणण्याची पद्धत आहे, परंपरा आहे. कदाचित तुमच्याकडे मोबाईल असेल, मोबाईलमध्ये ग्रंथ संपदा नावाचा ऍप असेल तर मग आहे असं माझ्या मनात अजिबात नाही. कारण लोकांच्या मोबाईलमध्ये बाकीचं सगळं असतं पण हे असलं काही नसतं. ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत, रामायण, अमृतानुभव हे मोबाईलमध्ये ठेवायला आपल्याला जमत नाही. हे आपल्याला जमत नाही. आपल्याला बाकीचे नको ते अगदी आता ते मध्यंतरी एक नवीन निघाला होता ते काहीतरी गेमचा ऍप होता, त्याच्यामुळे माणसं जीव द्यायचे. आठवतंय? हा, तसले ऍप ठेवायला माणसाला काय वाटत नाही. पण हे ग्रंथ संपदा नावाचा ऍप आहे ज्याच्यामध्ये सगळेच सांप्रदायिक ग्रंथ आहेत. अगदी आता तर मला वाटतं 2-4 दिवस झाले वाल्मिकी रामायण पण आले. सगळ्याची उपलब्धी आहे, सगळं त्याच्यात एका बटनावर आहे. पण ते आपल्याला उपलब्ध होत नाही. चला जाऊ द्या. मला आपल्याला हे सांगायचंय, हा जर अभंग आपण मोबाईल मध्ये उचलून पाहिला किंवा गाजेत पाहिला तर त्याच्यामध्ये अभंगाचं दुसरं चरण ध्रुवपद असं लिहिलेलं असेल. तुमच्या मोबाईल मध्ये पण तुम्हाला सापडेल की तो चरण ध्रुवपद सापडेल. दुसरं पण मी म्हणताना मात्र पहिलं म्हटलं, कारण आमच्या परंपरेमध्ये या अभंगाचं चरण पहिलंच ध्रुवपद म्हणावं असा नियम आहे. त्याचं कारणही सांगेल. कारण या अभंगात 5 चरण आहेत. 5 चरणापैकी 4 चरण तुकोबाराय बोलतात
आणि एक चरण सामान्य माणसं बोलतायत. विठाला तुकोबाराय 4 चरण बोलतायत. ऐकताय आपण. तुकोबाराय किती चरण बोलतायत? 4 चरण. आणि एक चरण कोण बोलताय? सामान्य माणसं बोलतायत, ज्यांना तुकोबारायांनी आज गिराईक केलं. अर्थात आपण सगळेच तुकोबारांची गिराईक आहेत, ग्राहक आहेत. आपल्यासारखा सामान्य माणूस एक चरण बोलतोय. कोणतं आपल्याला लगेच कळेल. तुकोबारा बोलताय देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. कोण बोलताय? तुकाराम महाराज बोलताय. लगेच लोकांनी ऐकलं. लोक म्हटले महाराज देव न लगे, देव न लगे साठवणीचे रुंधले जागे. कोणाचं बोलणं आहे? लोकांचं आहे. पुन्हा महाराज बोलतायत देवाची किंमत कमी झाली. देव मंदला, देव मंदला भाग बुडाला काय करू. कोण बोलणार? तुकाराम महाराज बोलतायत. तरी लोक म्हणतायत देव न लगे, देव न लगे. शेवटी तुकोबाराय म्हणतायत तुम्हाला कमी किमतीत जमत नाही ना, देव घ्या फुका. फुका कळतो ना? फुका म्हणजे वायरल फुका नाही. फुका म्हणजे फुकट. देव कसा घ्या? फुकट घ्या. न लगे रुका मोल काही, एकही रुपयाचा मोल देऊ नका. देव घ्या. तरी सुद्धा लोक म्हणतायत देव न लगे. मग शेवटी तुकोबारायांच्या लक्षात आलं मालाला गिराईक काय सापडत नाही. गिराईक भरपूर आहे पण गिराईक माल घ्यायला तयार. काय करावं? तुकोबारायांनी उधारीवर ऋण काढून देवाला स्वतः जवळ ठेवून घेतलं. आणि तुकोबारा ते सुद्धा सांगतायत दुबळा तुका भावे विन उधारा देव घेतला ऋण. माझ्याकडे देव देण्याकरता, देव घेण्याकरता लागणारा भाव नाही, पण तरी सुद्धा भावाशिवाय मी देवाला घेतोय. आणि लोक मात्र काय म्हणतायत? देव न लगे. लोकांचं बोलणं किती आहे? एकच आहे. देव न लगे, देव न लगे. एवढंच लोकांचं बोलणं आहे. पण तुकोबाराय मात्र एकदा म्हणतात देव घ्या, पुन्हा म्हणतात देवाची किंमत कमी झाली, पुन्हा म्हणतात देव फुकट घ्या. एवढंच नाही, तुम्ही घेत नसताना मी ठेवून घेतो, पण देव घेण्याकरता माझ्या घरी तरी या. तुकोबाराय पुन्हा पुन्हा बोलतायत आणि लोक मात्र नकार देत आहेत. मग मला सांगा तुकोबारायांचं बोलणं महत्वाचं का लोकांचा नकार महत्वाचा? तुकोबारायांनी देव घ्या म्हणणं हे महत्वाचं वाटतं का लोकांनी देव न लगे म्हणणं महत्वाचं वाटतं? काय ऐकताना कीर्तन तुम्ही? मला माहितीये काल वादळ येऊन गेले. आता आज मी किती गोळा करायचा प्रयत्न केला तरी पडत उडणार. त्याच्यामुळं तुम्ही चिंतन ऐकण्याच्या भानगडीत पडा आणि थोडस माझ्या प्रश्नांना उत्तर देत चला. मला काय विचारायचं आहे का? तुकोबाराय देव घ्या असं म्हणताय, बरोबर आहे, आणि आपण म्हणतोय देव नकोय. मग तुकोबारायांचं म्हणणं महत्वाचं आहे का आपलं म्हणणं महत्वाचं आहे? तुकोबारायांचं म्हणणं महत्वाचं आहे. अभंगाचं दुसरं चरण म्हणजे ज्याला तुम्ही ध्रुवपद म्हणता ना, ते सामान्य लोकांचं म्हणणं आहे. देव न लगे त्याला महत्व द्यायचं असेल तर मग त्याला ध्रुवपद म्हणा. हा, देव नको हे या अभंगाचं ध्रुवपद नसायला पाहिजे. या अभंगाचं ध्रुवपद कोणतं पाहिजे? देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. मग मी एक हा स्वतंत्र प्रयोग केला आहे. विठाला म्हणजेच मी काय माझ्या बुद्धीने केला नाही. आमच्या परंपरेचा हा नियम आहे. आपण जसं आपल्या पूर्वाचार्यांनी आपल्याला शिकवलंय तसं करण्याचा प्रयत्न करावा. अजून एक वर्ग या अभंगाच्या संबंधाने आपल्या समोर ठेवतो. जगद्गुरु श्री तुकोबाराय या अभंगातून संवाद सांगताय. संवाद म्हटलं का ज्याच्यामध्ये दोघांनीही बोलावं लागतं. संवादामध्ये एकट्याने बोलल्यानंतर ते भाषण होतं आणि संवादामध्ये उभय बाजूंनी बोललं जातं. करू आवडीने वाद, तुमच्या सुखाचा संवाद. आवडीने वाद करता आला पाहिजे की जो सुखाचा कारणभूत असणारा संवाद असतो. तसं आज तुकोबाराय जगाशी संवाद करताय, जगाला बोलताय, जगाला सांगताय. पण याच्यात सुद्धा एक वर्म आहे. जग एकदाच बोलतंय आणि एकच बोलतंय. तुकोबाराय मात्र पुन्हा 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 आणि वेगवेगळ्या भूमिकेतून, वेगवेगळ्या भाषेतून, वेगवेगळ्या अंगाने, वेगवेगळ्या विकल्पाने, पर्यायाने बोलण्याचा प्रयत्न करतात. पहिल्यांदा प्रश्न हा पडतो, महाराज तुकाराम महाराजांनी आम्हाला देव घ्या असं म्हणावं का? जर आम्हाला देवाची गरज असेल आणि आम्ही तुकाराम महाराजांना म्हटलं महाराज आम्हाला देव द्या, आम्हाला गरज पाहिजे, आम्हाला इच्छा पाहिजे, तेव्हा तुकोबारायांनी आम्हाला देव
द्यावा आम्ही घेऊ, पण आम्हाला देवाची गरज नाही. आम्हाला देवाची गरज आहे का नाही माहित नाही, पण आम्हाला वाटते आम्हाला देवाची गरज नाही. आम्हाला देव घेण्याची इच्छा सुद्धा नाही. आम्हाला देवाची गरजही नाही, आम्हाला देवाची इच्छा सुद्धा नाही. आणि तुकाराम महाराज आम्हाला जबरदस्तीने देव द्यायलाच का लागले? विठाला विठाला विठाला. एक साधा विचार. नाथ महाराज फार गोड बोलतात, शांती ब्रह्मचे महाराज. ते म्हणतात आपण एखाद्याला काहीतरी सांगतोय, शिकवतोय, बरोबरीने त्याला समजावण्याचा प्रयत्न करतोय, पण आपण त्याला सांगून त्याला ते पटत नाही, तो ऐकून घेत नाही, आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही. मग त्याच्या पुढे आपलं तोंड वाजवलं का? व्यर्थ आपुली वाचा अविश्वासी त्यासी बोधकायचा. जो आपलं सांगणं ऐकून घेत नाही, आपण त्याला जर समजायला लागलं तर त्याला राग येतो. असा एखादा क्रोधी असेल, असे बरेच असतात ना, आपण त्यांना शिकवू, अरे बाबा असं करणं बरोबर नाही, तू म्हणतो तू कोण मला सांगणार? क्रोधी. आपण सांगितल्यानंतर ज्याला राग येतो त्याला म्हणायचं क्रोधी. आणि दुसरा आहे ज्याला राग येत नाही पण आपल्या सांगण्यावर तो विश्वास ठेवत, विश्वास ठेवणारा नसेल तर त्याला सुद्धा सांगण्याच्या भानगडीत पडायचं नाही. शास्त्राची एक भाषा सांगतो, शास्त्र फार गोड बोलते, ऐका, फार गोड आहे, कठीण वाटून पण ऐकून ठेवा. काय शास्त्राची भाषा अशी आहे, ना पृष्ठ कस्यचित क्रिया. शास्त्रामध्ये उपनिषद नावाचा एक प्रकार आहे. आपल्याला माहिती आहे आपल्याकडे 4 वेद आहेत. किती वेद आहेत? 4 वेद. शास्त्र किती आहेत? 6. आणि पुराण किती आहेत? 18. 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण. आपल्याला पाठ आहे चतुर्वेदी जाण, 6 शास्त्री कारण, 18 ही पुराणे, 18 गाती. तर यापैकी जे वेद आहेत ना, या वेदांनाच सार रूपाने उपनिषद म्हणून संग्रहित केलं. त्याला उपनिषद म्हणतात. अगदी तो स्वतंत्र भाग आहे, फक्त आपल्या समोर मला ठेवायचा. तर हा जो उपनिषद नावाचा भाग आहे, या उपनिषदांमध्ये श्रीगुरु आणि शिष्य यांचा संवाद आहे. शिष्याला आपल्या अंतःकरणात परमार्थाबद्दल जे काही प्रश्न पडतील ते प्रश्न शिष्याने आपल्या श्रीगुरूंच्या समोर जाऊन विचारावे आणि मग श्रीगुरू त्याची उत्तरं देतात. हा एक सामान्य नियम आहे. काय, श्रीगुरू कितीही उदार असले तरी शिष्याने विचारल्याशिवाय प्रश्नांची उत्तरं देत नाहीत, हा नियम आहे. कारण अगदी ज्ञानेश्वरीचा विचार करत असताना, श्रीमद भगवद्गीतेचा विचार करत असताना तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. ही जी गीता माऊलीची भाषा आहे, याच्यामध्ये जिथं शिष्याला आपल्याला गुरूंनी बोध करावा, उपदेश करावा अशी अपेक्षा आहे, त्यावेळेस त्याने काय करावं सांगितल्या अगोदर श्रीगुरूंच्या समोर जावं आणि त्यांची सेवा करावी. तरो मनोजीवे चरणासी लागावे, अगरबता करावे दास्य सकळ. जे ज्ञानाचा पुरठा तेथ सेवा हा दारवंता. सेवा करावी, सद्गुरूंची सेवा करावी. म्हटलं ठीक आहे, सेवा करावी. पुढं प्रणिपातेन, सद्गुरूंना नमस्कार करावा. बरोबर, त्यांना काय करावा? नमस्कार करावा. नमस्कार ही सेवाच आहे. सद्गुरूंची सेवा करावी, त्यांना नमस्कार करावा आणि मग नमस्कार केल्यानंतर सद्गुरू सांगतात, सांगत नाही, अगोदर शिष्याला विचारावं लागतं. परिप्रश्नेन मग अपेक्षित जे आपुले, तेही सांगतील पुसिले. जेणे अंतःकरण बोधले,
संकल्पानये विठ्ठला 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 ज्ञानोबाला वर्मस्पर्शी बोलतात. ज्ञानोबाला सांगतात आपल्याला श्री गुरु उपदेश करतील, त्या उपदेशाने आपल्या जीवनावर असा परिणाम होईल का जीवनातलं संकल्प विकल्प नावाचं पापच संपेल, जीवनातलं दुःखच संपेल. पण हे होण्याकरता श्री गुरूंना आपल्याला काय केला पाहिजे? उपदेश. आणि तो उपदेश केव्हा करतात? जेव्हा आपण त्यांना विचारू तेव्हाच करतात. विचारल्याशिवाय उपदेश करत नाही, विचारल्याशिवाय बोलायची सवय आपल्याला आहे. अनंत वाचाड आपलं बोलणं नाही, आपलं बरळणं आहे. बरळणं करतो ना, बरळणं. माणूस कधी बरळतो? तुमच्याकडे माणूस कधी बरळतो? बरळण्याचे दोन प्रकार बरं. काही झोपेत बरळतात, तर झोप नसते ती स्वप्न असते. काही स्वप्नात बरळतात आणि काही जागेपणात बरळतात. पण गंमत सांगू, जागेपणात बरळणाऱ्यापेक्षा झोपेतले बरळणारे परवडले. कळतंय ना? जागेपणात बरळणारा चांगला नाही, कारण झोपेतला बरळणाराचं बरळणं ते फक्त झोपेपुरतं आहे. तो जागा झाला का त्याचं बरळणं सुद्धा संपलं. पण जो जागेपणी बरळतो ना, तो कितीही बरळतो पण त्याच्यात कृती मात्र काहीच नसते. विठाला अध्यक्ष बसले, मला काय तुमचा मंडळाचा सगळ्याचा परिचय नाही आणि कार्याचा पण जास्त परिचय नाही. पण ज्या वेळेला उत्सवाची सुरुवात करायची, सप्त्याचं नियोजन करायचं, नियोजन करत असताना अशी पण तुम्हाला काही माणसं भेटत असतील, महाराज मला काय काळजी करू नका, तुम्ही फक्त सप्त्याला सुरुवात करा, जिथं कमी पडत तिथं आम्ही, असे म्हणणारे असतात. पण यांचं म्हणणं नसतं, फक्त बरोबर असतं. ज्याच्यात काय बरेच उलट जास्त असेच असतात. काम करणारे कमी आणि गप्पा मारणारे जास्त भेटतात. शास्त्रामध्ये निर्णय हाय, विचार हाय, विचारल्याशिवाय सांगायचं नाही. गीतेत चला, गीतेमध्ये अर्जुनाचा आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा काय संवादच आहे ना. संवाद म्हणजे दोघंही बोलतात. पण तुम्हाला एक गंमत माहिती आहे का नाही मला माहित नाही. गीतेमध्ये अर्जुन बोलायला सुरुवात करतो पहिल्याच अध्यायात. अर्जुन कधी बोलायला सुरुवात करतो? पहिल्या अध्यायामध्ये. ऐकता आपण, भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला बोलायला सुरुवात करतात कधीपासून माहिती आहे का तुम्हाला? नाही, गीता ऐकली ना आपण कधीतरी? गीता म्हणजे एखाद्या पोरीचं नाव नाही. गीता हा आपला ग्रंथ आहे. गीता हा आपला ग्रंथ आहे. ज्याला धर्मग्रंथ म्हणावं, ज्याला आपल्या परंपरेने आपल्याला मार्गदर्शनासाठी आपण अर्जुनाच्या जागेवर उभं राहून अर्जुनासारखा आपल्या जीवनातही परिवर्तन करून घेण्यासाठी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने आपल्याला दिलेला ग्रंथ म्हणावा असा गीता ग्रंथ आहे. गीतेबद्दल बोलत असताना ज्ञानोबा तर फार बोलतात, महाराज साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र, परी संसार जनते हे शस्त्र, आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे जिये. हा गीता ग्रंथ आहे. गीतेमध्ये कृष्ण आणि अर्जुनाचा काय आहे? संवाद आहे. ऐका, कृष्ण अर्जुनाचा संवाद आहे. अर्जुन बोलायला सुरुवात करतो लगेच. कुठं? पहिल्याच अध्यायात. अर्जुनाने देवाला सांगितलं, देवा सेनयोरुभयोर मध्ये रथम स्थापय निश्चित. देवा कृष्णा ऐक, तू माझा सारथी झालाय, मी रथावर बसलोय, मला कौरवांबरोबर युद्ध करायचंय. मग युद्धा करता चल, पण माझा रथ अशा ठिकाणी उभा कर. कुठं? दोन्ही सैन्यांच्या मध्ये माझा रथ उभा कर. अर्जुनाने बोलायला सुरुवात केली. देव एकही शब्द बोलला नाही. देवाने काय केलंय? देवाने सरळ रथ हाकायला सुरुवात केली आणि रथ अशा ठिकाणी उभा केला. भीष्म द्रोण प्रमुखतः सर्वेषांच महिक्षिताम. तिथं भीष्माचार्य समोर दिसत आहे, तिथं द्रोणाचार्य समोर दिसत आहे, जिथं कौरव जवळ दिसत आहे, जिथं कौरव सैन्यातले प्रमुख सेनापती समोर दिसत आहेत. अशा ठिकाणी कृष्णाने रथ आणून उभा केला. ते सगळं सैन्य पाहिलं, विशेष करून भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य यांना पाहिलं आणि अर्जुनाच्या मनात शंका आली. काय? आपल्याला युद्ध करायचे यांच्याबरोबर? एकीकडे आपले आजोबा आहेत, एकीकडे आपले मार्गदर्शक आहेत, एकीकडे आपले सद्गुरू आहेत, यांच्याबरोबर युद्ध करायचंय, यांच्यावर बाण चालवायचा आहे, यांना मारायचंय, कसं शक्य आहे? अर्जुनाने युद्धाला स्पष्टपणे नकार दिला. अर्जुन म्हणतोय, देवा आता न धरी शस्त्र मी करी, मी हातामध्ये धनुष्य धरणार नाही, यांच्यावर बाण चालवणारच नाही.
अर्जुनाची भाषा ऐकली पण लगेच देव बोलायला सुरुवात करत नाही. ऐका, पहिला अख्खा अध्याय झाला अर्जुनच बोलतोय. पहिला अख्खा अध्याय कोण बोलतोय? अर्जुनच बोलतो. दुसरा अध्यायाला सुरुवात झाली तर सुद्धा अर्जुनच बोलतोय. अर्जुनाचं बोलणं काही संपेच ना, पण देव मात्र तोंडातून ब्र शब्द सुद्धा उच्चारणार. देव फक्त अर्जुनाकडे पाहताय. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं पाहतायत आणि ऐकतायत. अर्जुनाच्या लक्षात आलं आपण एवढी बडबड करतोय पण हा काहीच बोलायला तयार नाही, हा का मुख घेऊन बघताय. मग अर्जुनाच्या लक्षात आलं नक्की आपलं काहीतरी चुकतंय. शहाण्याला एवढं तरी कळलं पाहिजे आपलं काहीतरी चुकतंय. बऱ्याच वेळेला आपलं काही चुकतंय हे सुद्धा कळत नाही, म्हणूनच चूक सुधारली जात नाही. आपलं काही चुकतंय हे कळावं, कळल्यानंतर ते स्वीकारावं. बऱ्याच वेळेला आपलं चुकतंय हे कळून सुद्धा माणसं आपलं काही चुकतंय का दिसतंय, स्पष्टपणे उघड होत आहे, पण तरी सुद्धा माणसं चुका स्वीकारत नाही. एकतर चूक कळावी, चूक स्वीकारावी आणि तिसरं म्हणजे चूक सुधारावी. विठाला चूक कळावी, स्वीकारावी आणि सुधारावी. अर्जुनाच्या लक्षात आलं आपलं चुकतंय, कळा. अर्जुनाने चूक स्वीकारली. अर्जुन म्हणतोय देवा आतापर्यंत मी बरोबर करतोय, तू काहीतरी बोल. देव म्हटले अर्जुना मी बोलेल पण बोलायला संधी तर पाहिजे, बोलायला तू कधी वाव दिला पाहिजे. आल्यापासून तुझीच बरोबर 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 चालू आहे. आम्हाला तुम्ही ठरवून सुद्धा म्हणून देईना, आम्हाला तू काही करू सुद्धा देईना, आम्हाला एखादं प्रमाण सुद्धा म्हणून देईना. नक्की चाललंय काय तुझं, तू आम्हाला संधी देत नाही. असं कोण बोलतोय? देव बोलतोय अर्जुनाला. शेवटी अर्जुनाच्या लक्षात आलं आणि मग अर्जुन देवाला म्हणतोय कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढचिताः यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधिमान् त्वां प्रपन्नम्. अर्जुनाची भाषा. अर्जुन बोलतोय पण आता अर्जुनाची भाषा एकदम बदलली आहे. आतापर्यंत अर्जुन देवाला म्हणत होता देवा तुला अक्कल नाही. काय म्हणत होता? देवा तुला हो अर्जुन म्हणतोय. महाराज ज्ञानेश्वरी वाचा त्याच्यासाठी. ज्ञानेश्वरी वाचली तर आपल्याला कळेल. अर्जुन म्हणतोय देवा हे लाजसीना महाघोरी कर्म सुद्धा. अर्जुन देवाला म्हणतोय देवा तुला लाज वाटत नाही का? कोणाला कोणाला? अर्जुनाने देवाची लाज काढली. महाराज देवा तुला लाज नाही वाटत का? मी जर यांना मारलं तर माझ्याकडनं यांचा वध होईल आणि वध करणं, एखाद्याचा खून करणं, एखाद्याचा जीव घेणं हे पाप आहे, महाघोर कर्म आहे. आणि तू मला म्हणतोय शस्त्र घे आणि यांच्यावर चालव. यांच्यावर शस्त्र चालवायला सांगणं म्हणजे त्या महाघोर कर्मामध्ये मला प्रवृत्त करू नये. देवा सांग तुला लाज नाही वाटत का? आतापर्यंत अर्जुन देवाला नाव घेत होता, देवाला शिकवत होता, देवाला उलटा बोलत होता. नव्हे नव्हे देवाची लाज काढली, देवाची अक्कल काढली अर्जुनाने. अर्जुनाच्या लक्षात आलं आपलं चुकतंय, देव बोलत नाही. चूक स्वीकारली आणि चूक स्वीकारल्यानंतर शरणागती आहे, सुधारण्याचा प्रयत्न. देवा आतापर्यंत मी बोललो पण तू बोलतच नाहीस ना, मला कळलंय तू बोलल्याशिवाय याचा निवाडा होणार. मग आता शिष्यस्ते अहम अहम ते शिष्य, मी तुझा शिष्य राहतो. अर्जुन आतापर्यंत देवाला शिकवत होता आणि आता कोण झालाय? शिष्य झालाय. आणि मग दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकामध्ये, पहिले 10 सुद्धा श्लोक नाही बरं, दुसऱ्या अध्यायाचा 11वा श्लोक आहे. इथून देव बोलायला सुरुवात करतात. श्री भगवान वाच अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाससी गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. देव केव्हा बोलतायत मला याचं उत्तर सांगायचं. जोपर्यंत अर्जुन देवाला प्रश्न विचारत नाही, जोपर्यंत अर्जुन देवाकडे उत्तराची अपेक्षा व्यक्त करत नाही, तोपर्यंत देव बोलत नाही. आणि आज तर गंमत अशी आहे, आम्ही देवाची गरज व्यक्त केली नाही. आम्ही तुकाराम महाराजांना असं म्हटलं नाही महाराज देव आणून आमच्या घरी द्या, आम्हाला देवाची अपेक्षा आहे असं आम्ही म्हटलं नाही. आणि तर सुद्धा तुकोबारांनी देव घेतलाय आणि आमच्या घरी आले. अभंगाचं पहिलं चरण. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, वाजवा कुर्बान, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी.
तुकोबारांनी देवाला घेतलंय आणि तुकोबारा प्रत्येक गावात, प्रत्येक गल्लीत, प्रत्येक घरात समोर जात आहेत. घरातल्या व्यक्तीला, घरातल्या माणसाला दारात हाकारतायत आणि हाकारून बोलतायत, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. आज तुकोबारा देव द्यायला निघालेत महाराज. कुणाला तुकोबारा देव देत आहेत? कुणाला? सरळ उत्तर आहे कुणालाही. पण तुकोबारांनी शब्द वापरलाय, आमक्याने देव घ्या, तमक्याने देव घ्या, असं विशेष नाम नाही, मग सामान्य सर्वनाम आहे. कोणी, कोणीही या आणि देव घ्या. माझा देव नावाचा माल मी आज दुकानात मांडलाय. दुकानात नाही मांडला, घरोघर डोक्यावर घेऊन फिरतोय आणि सगळ्यांना सांगतोय, या घ्या, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. प्रश्न तिथंच आहे महाराज, प्रश्न आमचा तिथंच आहे. काय? तुकाराम महाराज देव द्यायला आले, कुणीही यावं आणि देव घ्यावं ही तुकोबारांची अपेक्षा आहे. पण महाराज आमचा प्रश्न तुम्हाला अजून कळला नाही. काय प्रश्न आहे? आम्ही असं विचारलं होतं, देवाची आम्हाला गरज आहे का? आणि आम्ही देव पाहिजे असं तुम्हाला म्हटलंय का? उलट तुम्ही द्यायला लागल्यानंतर सुद्धा आम्ही काय म्हणतोय, देव न घे. आणि तुम्ही आम्हाला देव द्यायला आले, नक्की तुम्ही आम्हाला देव देताच का? आणि जर आम्हाला गरज नाही, आमचा तुमच्यावर विश्वास नाही, आमची श्रद्धा नाही, आम्ही तुमच्याकडे मागायला आलो नाही, तर तुम्ही आम्हाला देव देताच कशा करता? हा सगळ्यात मोठा प्रश्न. त्याचं उत्तर असं आहे, आधी एक दोन अंगाने त्याचे उत्तर पाहता येतील, लक्ष दिलं तर आपल्याला कळेल. पहिलं उत्तर हे, तुकोबारा देव देण्याकरता आले, लोकांची गरज आहे का नाही हा प्रश्न नाही, लोकांना इच्छा आहे का नाही हाही प्रश्न नाही. मग तुकोबारा देव द्यायला आले, त्याचं कारण काय? कारण तुकोबारांच्या अंतःकरणात तळमळ आहे, देवाशिवाय या लोकांच्या जीवनाचा उत्कर्ष होणार नाही, देवाशिवाय या लोकांच्या जीवनाचं कल्याण नाही. बुडता हे जन न देखावे डोळा, बुडता हे जन न देखावे डोळा, बुडता हे जन न देखावे डोळा, बुडता हे जन न देखावे डोळा. Nade
बुडता हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या तुकोबारायांचा स्वभाव. तुकोबारांना लोकांचा कळवळा येतो कारण तुकोबारायांच्या अंतःकरणात दया आहे आणि ज्याच्या अंतःकरणात दया आहे ना तो पुढच्याची गरज पाहत नाही, तो पुढच्याची इच्छा पाहत नाही. त्याला फक्त एवढं कळतंय आता गरज पाहण्याची गरज नाही असं का म्हणतो मी, कारण गरज नाही असं आपल्याला वाटतंय पण देवाशिवाय आपल्या जीवनाचं कल्याण नाही हे फक्त तुकोबारांना कळतंय. तेने विना जीवा सुखरते आपुला तो एक देव करुणी घ्यावा हे तुकोबारांना कळतंय ना. आपल्याला जर कळलं असतं तर तुकोबारांना देव डोक्यावर घेऊन आपल्या घरी यावंच लागलं नसतं. आपण स्वतःहून तुकोबारांच्या जवळ गेलो असतो आणि म्हटलो असतो महाराज आम्हाला देव द्या, पण आपण मागत नाही आणि तुकोबारांना देव डोक्यावर घेऊन आपल्या घरी यावं लागतंय. याचं कारण आहे देवाची गरजच आपल्याला कळत नाही. ज्ञानोबारांनी याचं पण कारण सांगितलं. लोकांना देवाची गरज का कळत नाही, कारण अजून लोकांना देव आणि संसार याच्यातलं अंतरच कळत नाही. कळते ना भाषा. लोकांना देवाची गरज वाटेल, देवाची आपल्याला गरज आहे हे कळेल निश्चित होईल, पण केव्हा देव आणि संसार परमार्थ आणि प्रपंच यांच्यामधलं अंतर कळल्यानंतर. ज्ञानोबारांची भाषा फार गोड आहे. ज्ञानोबारा बोलतात ते अंतरणेन ती बापुडे म्हणून अगत्य सेवने घडे सांगे पूय पंकीचे किडे काय तुळसी घेती. ज्ञानोबारांनी उदाहरण दिले ऐका. ज्ञानोबारांनी दिलेला दृष्टांत आहे, दृष्टांत जास्त विस्तारात नाही थोडक्यात सांगतो. कीर्तनात दृष्टांत सांगायला येत नाही मला, थोडक्यात सांगून फक्त आपल्याला कळण्याकरता विषय स्पष्ट करतो. काय झालं, एक सद्ग्रहस्थ एक सज्जन माणूस गावाच्या बाहेरच्या रस्त्याने चालला होता. रस्ता कुठला आहे, गावाच्या बाहेर. आणि गावाच्या बाहेरचा रस्ता हा आताचा नाही जुन्या काळातला रस्ता आहे. जुन्या काळातला गावाच्या बाहेरचा रस्ता किती स्वच्छ असायचा आणि किती स्वच्छ असतो हे तुम्हाला सांगायची गरज आहे का, नाही. बरं तो रस्ता असा होता महाराज, त्याच्या शेजारून एक गटार वाहत होती. मग ती गटार तर अत्यंत पवित्र असेल, विचारायला नको महाराज. ज्ञानोबारांची भाषा ऐका पण ऐका. ज्ञानोबारा म्हणतात गावाच्या बाहेरची गटार म्हणजे सगळ्या गावाचा रस. गावरसी भरली पाणी पाठी पाय देत आले. ज्ञानोबारा म्हणतात त्याला गावरस म्हणतात. अशा गावरसाने, गावरस म्हणजे कळतो ना, गावरस म्हणजे आंबरस, ऊसाचा रस, द्राक्षाचा रस, डाळिंबाचा रस, काय तसा गावरस म्हणजे काय, आंबरस म्हणजे आंब्याचा रस. बरोबर आहे ना. मोसंबीचा रस म्हणजे मोसंबीचा रस, काय ते ज्यूस म्हणतात त्याला ना. डाळिंबाचे दाणे फोडून त्याचा केलेला रस, तसा गावरस म्हणजे काय सांगायची गरज आहे. तुम्ही म्हणता महाराज हे तुम्हाला काय माहित नाही का, आम्हाला विचारताय का. गावरस म्हणजे गावचं सगळं सांडपाणी त्याच्यामध्ये आहे. मलमूत्र विसर्जन आहे त्याच्यामध्ये, घरातलं सांडपाणी सुद्धा त्याच्यातच, धुण्या भांड्याचं सुद्धा, सगळं 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 अगदी गावातून जेवढा जेवढा मल उत्सर्जित होणार आहे ना तो सगळा द्रवरूपाने जाणारा त्याच्यात येतो, त्याला म्हणायचं गावरस. असं गावरसाने भरलेली गटार आहे. त्या गटारीच्या शेजारून एक सज्जन माणूस चाललेला असताना त्याने सहज त्या गटारीत पाहिलं आणि त्याच्या लक्षात आलं त्या गटारीमध्ये काही पदार्थ कुजलेले सडलेले, अत्यंत भयंकर सडलेले पदार्थ. ते पाहिले आणि मग त्याला वाटायला लागलं या सडलेल्या पदार्थामध्ये काहीतरी हालचाल दिसते. काय, त्याने खाली उतरून पाहिलं तर त्याच्यामध्ये आळ्या पडल्या होत्या, किडे पडले होते. माहिती ना, आळ्या पडलेले, किडे पडलेले. तो कुजलेला पदार्थ होता, त्याच्यामध्ये अशा आळ्या गुजगुज करत होत्या. ते पाहिलं आणि त्या सज्जन गृहस्थाच्या मनात असं आलं, तो म्हणतो काय करावं बा, फार वाईट अवस्था आहे. काय झालंय, या आळ्यांचा जन्म झाला इथं गटारीतच, यांचं आयुष्य सुद्धा गटारीतली घाण खाण्यामध्ये चाललंय आणि यांचा शेवट सुद्धा कुठं होणार, गटारीतच होणार. त्याला दया आली, त्याला वाईट वाटलं आणि तो म्हटला या आळ्यांना आपण बाहेर काढू, म्हणजेच यांना आता अशा वाईट अमंगळ अपवित्र गटारीमध्ये ठेवायचं नाही. मग तो सज्जन ग्रहस्थ स्वतः आपलं धोतर गुडघ्या इतकं वर घेतलं, त्या गटारीमध्ये उतरला आणि गटारीत उतरून त्याने आता त्या आळ्या म्हणजेच काय, ते कोणत्याला पदार्थ काय पवित्र असेल, स्वच्छ असेल, त्याला सुगंध येत असेल का, दुर्गंधी महाराज भयंकर. स्वतःचं नाक पहिल्यांदा बांधलं त्याने आणि कसं तरी त्या आळ्यांचा तो जो पुंजका होता, जे काय असेल ते सगळेला पदार्थ तो त्याने हातात घेतला, बाहेर आला. आल्यानंतर एका ठिकाणी स्वच्छ पाणी पाहिलं नळाचं, त्या नळाखाली एका भांड्यामध्ये त्या सगळ्या आळ्या घेतल्या
आणि त्या स्वच्छ पाण्याने धुवून काढल्या, स्वच्छ आंघोळ घातली. तो म्हटला त्यांना गंगा स्नानम भविष्यती, गंगा स्नान जरा गंगेचे यमुनेचे. काय महाराष्ट्र आळ्यांना आतापर्यंत गावरसाची आंघोळ झाली होती त्यांना, आता कशाची आंघोळ? गावातल्या शुद्ध पाण्याची आंघोळ, पिण्याच्या पाण्याची आंघोळ. आळ्यानंतर मजाच वाटली. त्या आळ्यात तेवढ्यावर भागलं नाही त्याने. त्याला वाटलं आतापर्यंत या गटारीत राहिल्यात ना, अपवित्र ठिकाणी राहिल्यात, आता यांना पवित्र ठिकाणी ठेवायचं. मग जगात आता हे तर काय दुसऱ्याकडे राहणार नाही, कुठेतरी पाण्यात गटारीत राहायची यांना सवय. मग असं पवित्र काय ज्या पवित्र पदार्थामध्ये आम्ही ठेवावं. त्यांना सगळ्यांना घरी घेऊन आला. गावरान गाईचं साजूक तूप आणलं आणि ते तूप कढवलं, परत असं थंड पातळ केलं. पातळ राहिला आणि थंड राहिला अवस्थेपर्यंत त्याला आणलं आणि मग तशा साजूक गावरान गाईच्या तुपामध्ये त्याने एक एक आळी सोडायला सुरुवात केली. कुणी? त्या सत्यहस्ताने काय केलंय? बोटाच्या चिमटीत एक आळी धरायची, जी आतापर्यंत कुठं होती? गटारीत होती. त्या आळीला धरायचं, चिमटीत पकडायचं आणि तुपाच्या भांड्यामध्ये सोडायचं. महाराज गंमत अशी झाली, ती आळी गटारीमध्ये मजेत राहत होती, पण त्या तुपाच्या भांड्यात त्याने सोडलं का 2च सेकंद आळी तर पडायची आणि 3ऱ्या सेकंदाला प्राण सोडायचे. प्रत्येक आळीचं असंच व्हायचं. काय? 2 सेकंद तर पडायचे आणि 3ऱ्या सेकंदाला प्राण सोडायचे. कोण? कुठं प्राण सोडायची? तुपात. आणि जिवंत कुठं होती? गटारीत. मला वाटतं तुम्हाला सांगायची गरज नाही स्वतंत्र. बऱ्याच आळ्या अशा आहेत गटारीत दिल्या का मजेत राहतात आणि तुपात आल्या का त्यांचा जीव जातो. विठाला आळी कीटक त्याला म्हणा काय, ज्याला संसार नावाच्या गटारीत फार आनंद वाटतो, प्रपंच नावाच्या गटारीमध्ये तो मजेत राहतो, पण परमार्थ नावाच्या तुपात आला का 3ऱ्या सेकंदाला प्राण जातो. महाराज 3रा सेकंद हा शब्द मुद्दाम वापरलाय, कारण 2 तास सुद्धा माणसाला दम निघत नाही. प्रपंच 22 तास आहे ना, संसार 22 तास आहे ना, आणि कीर्तन किती तास आहे? नक्की 2 तास आहे. जे कीर्तनाच्या सुरुवातीपासून इथं हजर आहेत त्यांनीच 2 तास म्हणायचं. महाराज झाल्यावर जाऊ, साल झाल्यावर जाऊ, प्रस्तावना झाल्यावर जाऊ, असं म्हणणाऱ्यांनी 2 तास कीर्तनाला म्हणायचं नाही. त्यांच्यासाठी कीर्तन किती? 1 तास, पाऊण तास, लई सव्वा तास. एवढा वेळ सुद्धा माणसाला दम निघत नाही. महाराज एवढाच जरी आले ना तरी पुढे सरकून बसा म्हटलं माणसाला कास लागतो. पुढंच कसं बसायचं? मग आपण मागच्याच कडेला बसू, त्या कायला खांबच बघू, कुठेतरी निवाराच बघू, झोपता येईल अशी, पाय पसरता येईल अशी जागाच बघू. ते फार टोचलेत महाराज. कारण काय? कारण एवढंच आहे, ते अंतर्निनती बांगडे, चांगलं आणि वाईट याच्यात अंतर कळत नाही. जसं त्या आळीला तुपात मजेत राहायला पाहिजे, पण तुपात गेल्यानंतर ती मरते आणि गटारीत मात्र आनंदाने जगते. तसं आपलं झालंय. काय झालंय? देव घ्या म्हटलं का जीव जातो आणि देव न लगे म्हणायला मात्र आनंद वाटतो. विठाला 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 कीर्तनात तुम्हाला एक प्रयोग सांगतो. काय फार जुना प्रयोग येतो, ते गुरुवारी 1980 बाजीराव जवळकर करायचे. सांगून होतो काय, कीर्तनात एक जाहिरात करायची. कीर्तनकाराचं नाव जाहीर करू नका, अगदी सप्त्याचा मोठा मंडप देऊ नका, काय नका करू, पण तुम्हाला या मंडपात जागा पुरणार नाही. फक्त एकच करायचं काय, इथं आल्यानंतर जो कीर्तनाला येईल त्याच्या जीवनातलं दुःख जाईल, त्याचं नुकसान होणार नाही, त्याला लॉटरी लागेल, त्याला फायदा होईल, त्याला बक्षीस मिळेल, त्याला पोरग होईल, त्याची पोरं जगतील, त्याच्या पोराचा पहिला नंबर येईल, त्याच्या पोराला चांगली नोकरी लागेल, त्याच्या पोराला चांगली मुलगी मिळेल, असं काहीतरी बक्षीस ठेवा. फक्त एवढं, बक्षीस ठेवायची गरज नाही, फक्त अशी जाहिरात करा. तुम्हाला कीर्तनाला स्वतंत्र पॉम्पलेट छापायची गरज नाही. लोकांना कीर्तनात येऊन सुद्धा प्रपंचातलं काहीतरी मिळण्याची अपेक्षा असते. फार वाईट आहे बरं. कीर्तनात येऊन सुद्धा मिळण्याची काय अपेक्षा आहे? प्रपंचातलं. लोक कीर्तनाला सुद्धा जेवायसाठी जास्त येतात. आता हे शहरातलं थोडंसं वेगळं आहे, पण ग्रामीण भागात जर पाहिलं तर तीच अडचण आहे महाराज. ग्रामीण भागामध्ये आता 7 ते 9 आता इथं अगोदर पंगत झाल्यानंतर हे येतात, हे भाग्य आहे आपलं. मला वाटतं तुम्ही सगळे धन्यवादाला पात्र आहे. नाहीतर अगोदर पंगत झाल्यावर आता पण सगळ्यांनी झोपायला पाहिजे होतं. लोकांना संसारातल्या, प्रपंचातल्या, व्यवहारातल्या गोष्टी जर दिल्या तर त्या चांगल्या वाटतात, पण परमार्थातलं काही दिलं ना ते नकोच वाटतं.
ज्ञानोबारांनी हा धागा पकडलाय आणि ज्ञानोबा म्हणतात हेच झालंय ते अंतरणीनती बापुडे. त्यांना कळतच नाही दोन्हीमधले अंतर. जोपर्यंत या दोघांमधलं अंतर कळत नाही तोपर्यंत प्रपंच सुटत नाही आणि परमार्थाचा स्वीकार होणार नाही. आणि मग लोकांना गरज आहे पण गरजेची जाणीव नाही. लोकांना इच्छा पण व्हायला पाहिजे पण गरजेची जाणीव नसल्यामुळे लोकांना देव घेण्याची आणि देवाच्या प्राप्तीची इच्छा होत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतायत देव घ्या कोणी देव घ्या कोणी. तुकोबाराय अट्टहासाने बोलतायत ना. कारण काय? कारण तुकोबारायांना कळतंय माणसाची गरज. तुकोबारायांना कळतंय माणसाची इच्छा काय असली पाहिजे आणि आपल्याला जे कळत नाही ना ते शहाण्याचं ऐकलं पाहिजे. जे आपल्याला कळत नाही ना ते शहाण्याचं ऐकलं पाहिजे आणि ऐकण्याकरता कायम आपले कान उघडे ठेवले पाहिजेत. विठाला तो ऐकलं पाहिजे. संत महात्मे आपल्याला इतक्या बरोबरने शिकवतात. महाराज किती शिकवतात. सहज बोलणे हितोपदेश करुणी सायासाने शिकवतात. बरं फार प्रयत्न करतात शिकवण्याकरता. वास्तविक पाहिलं तर पाठ आहे सगळ्यांचा फक्त आपल्याला स्मरण करून देतो. तुकाराम महाराजांचं मूळ गाव कोणतं? तुकाराम महाराजांचं मूळ गाव कोणतं? देहू. हे तर त्यांचं इथलंच जावळी. जावळीच्या मुलीत म्हणतात काय तुम्हाला म्हणायचं ते म्हणा. पण तुकोबारायांचं मूळ गाव सांगू. आम्ही वैकुंठ वासी. तुकोबारायांचं मूळ गाव कोणतं? तुकोबारायांचं मूळ गाव कोणतं? तुकोबारायांना विचारा ना. आपण त्यांना आपल्या गावात आणून ठेवू. आपण ते जर कोणी म्हटलं तुकाराम महाराजचं त्याला आवडीत असला आपण त्याला म्हणू तुकाराम महाराज कोपर फेकण्याचे होते मग आपण. पण तुकाराम महाराजांचं मूळ गाव कोणतं आहे? वैकुंठ. तुकोबारायांचं मूळ गाव कोणतं आहे? वैकुंठ. आपल्याला सुद्धा सगळ्यांना जाण्याची इच्छा आहे. कुठं वैकुंठाला जाण्याची इच्छा आहे का? म्हणजे आपल्या नावाच्या मागे वैकुंठवासी लागावं असं वाटतंय का? वाटतंय? ज्याला वाटतंय त्याने तुकाराम महाराजांच्या गावाला चाल. तुकोबाराय स्वतः वैकुंठवासी आहेत म्हणजे तुकोबारायांचं मूळ गाव कोणतं आहे? वैकुंठ आहे. पण वैकुंठ सोडून वैकुंठाचा त्याग करून तुकोबाराय इथं आले ना. आम्ही वैकुंठवासी आलो. इथं आलो म्हणतात कशासाठी? याची कारणासी. काय कारण आहे? झाडू संताचे मार्ग आडराणी भरली जग उच्छिष्टाचा भाग शेषवला. तुकोबाराय बोलतात आम्ही संतांनी प्रशस्त केलेला मार्ग झाडण्याकरता आलोय. संतांनी जे बोलमुष्ट ठेवलंय ना ते सेवन करण्याकरता आलोय आणि जगाला सन्मार्ग दाखवण्याकरता आलोय. विठाला ते वैकुंठामध्ये निवांत राहू शकले असते. वैकुंठामध्ये काहीच अडचण नाही महाराज. वैकुंठामध्ये काहीच गुन्हा नाही. वैकुंठामध्ये कशाचीच कमतरता नाही. वैकुंठामध्ये कशाचाच दोष नाही. कशाचं दुःख नाही. पण अशा वैकुंठाला सोडून तुकाराम महाराज या ठिकाणी आले. कोणासाठी? कोणासाठी? तुम्हाला वाटतं का तुकाराम महाराजांना संसार करायचा होता म्हणून ते खाली आले? तुम्हाला वाटतंय का तुकाराम महाराजांना मुलांना जन्म द्यायचा होता म्हणून ते आले? नाही. तुकाराम महाराज या मृत्यूलोकात आले येथे उपकारासाठी आले. बस एकच हेतू आहे त्यांचा. काय? उपकार करणं. आपल्याला मार्गदर्शन करणं. आपल्याला सन्मार्गवर्ती करणं. याच्याकरता तुकाराम महाराज वैकुंठातून आले. म्हणजेच त्यांना स्वतःला इथं येण्याची गरज नाही पण आपली गरज ओळखून ते आले. कारण त्यांना माहितीये आपण जर इथं गेलो नाही तर यांची गरज पूर्ण होणार नाही. तसं पाहिलं तर माणसाला प्रत्येकाला काहीतरी गरज असतेच ना. गरज कळते ना. आता ते विज्ञानामध्ये माणसाच्या मूलभूत गरजा शिकवतात. ते तुम्हाला माणसाला मूलभूत गरजा किती आहेत? किती? 5 म्हणताय. नक्की तुमच्यात एक मत करा मग मला मतदान करा. मला काय किती आहेत माणसाच्या मूलभूत गरजा? 3 आहेत. बरं चला पूर्वीच्या काळापासून चालू आलेल्या 3 आहेत. कोणकोणत्या? अन्न, वस्त्र आणि निवारा. आता सध्या शालेय शिक्षणामध्ये मुलांना जे शिकवलं जातं माणसाच्या मूलभूत गरजा त्याच्यात 2 वाढल्या आणि आता 5च शिकवलं जातं तुमच्या म्हणण्याप्रमाणे. आता गरजा किती आहेत? 5 आहेत. अन्न, वस्त्र, निवारा आणि
महाराज बाकीचं काहीच आवडत नाही लोकांना, पण मोबाईल पहिला आवडतो. मोबाईल नाही महाराज, मोबाईल खरंच कुणाचीच गरज नाही. उलट मोबाईल नसणारे इतके आनंदात जगतात ना, तितके मोबाईल असणाऱ्यांना जगता येत नाही. चला विषय सोडून द्या. पण आता सध्या आपण त्याच्याशिवाय आपलं जमतच नाही, इतका आपल्याला त्याच्याशी आनंद करून ठेवलाय. हा दोष आहे. विषय सोडून द्या. मला एवढं सांगायचंय, अन्न वस्त्र निवारा या 3 मूलभूत गरजा आहे. आणि सध्या वर्तमान याच्यात अजून 2 गरजांची वाढ झालेली आहे. एक आहे आरोग्य आणि दुसरं आहे शिक्षण. कोणतं वाढलंय? आरोग्य ही माणसाची मूलभूत गरज आहे असं सध्याचं म्हणणं आहे. आणि दुसरी एक गरज सांगितली कोणती? शिक्षण. पण तुकाराम महाराजांना विचारा, तुकाराम महाराज म्हणतात 3 नाही 4 नाही 3च गरज आहे. निर्वाहा पुरते, अन्नाच्छादन, आश्रमाशी स्थान, कूपी गुहा, विठला 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 निर्वाहापुरत अन्न, अंग झाकण्याकरता आच्छादन म्हणजेच वस्त्र, आणि ऊन वारा पाऊस याच्यापासून रक्षण होण्याकरता आपल्याला काय पाहिजे? निवारा, ज्याला आपण घर म्हणतो. तो घर केवढा असावा, निवारा किती असावा? तुकोबारांची तर फार व्यापक संकल्पना आहे महाराज. आपण म्हणतो बंगला असावा, आपण म्हणतो फ्लॅट असावा, आपण म्हणतो निदान एखादी रूम तरी असावी. आता आपण थोडंसं मुंबईच्या बाहेर आहे, जर मुंबईत आपण असू तर म्हटलं सुद्धा बाईला पण असावी. आता इकडे आल्यानंतर 1 BHK तरी पाहिजे. थोडंसं अजून गेलं तर मग 2 BHK 3 BHK. त्याच्यात किती किती व्यापती आली मला काय माहित नाही. एखादा जर अख्खी बिल्डिंगच आपल्या बापाची असली मला तर त्याला पण आपलं काय नकार नाही, त्याचं जसं असेल तसं. हे आपल्या प्रत्येकाच्या गरज आहे निवारा म्हणून. पण तुकोबारांना विचारा, निवारा नावाची गरज किती? तुकोबारा म्हणतात आश्रमाशी स्थान, कोपी गुहा, एकतर 3 बांबू लावून उभी केलेली झोपडी. तंबू कळतो ना तुम्हाला? तंबू त्याच्यासाठी पंढरपूरच्या वारीत यावं लागतं. वारीत आलं ना कोपी कळते, तंबू कळतो. काय नसतं, एक आडवं लाकूड असतं, त्याला खालून 3 तांब्या लावलेल्या असतात आणि त्याच्यावरती दोन्ही बाजूला पासून कुंट्या मारून कापड टाकलं असतं आणि थोडंसं त्याचं जाड कापड असतं आणि त्याच्या खाली आपली सगळी रात्र करायची असते. त्याच्यात पण गंमत आहे बरं. काय, रात्रीला जर पाऊस आला तर ते थोडंसं असं ओंगळत आहे, त्याच्यामुळं पाणी त्याच्यातून आतमध्ये येणार नाही. जर कपडा चांगला असेल तर पाणी आतमध्ये येणार नाही. पण पाऊस जास्तच झाला तर खालून मात्र वरकटी खाली पाणी घुसण्याची शक्यता आहे. मग प्रत्येक वेळेस झोपणाऱ्याने तंबू जर झोपायचा असेल तर पहिल्यांदा तंबूला नदीच्या आतून सर काढावा लागतो आणि मातीचा बांध घालावा लागतो. कितीही पाऊस पडला तरी सुद्धा पाणी आतमध्ये यायला नको. याला म्हणतात कोपी. चला, याला झोपडी कोपी असं म्हटलं जातं. तुकोबारा म्हणतात बंगलाच पाहिजे असं काय नाही, फ्लॅटच पाहिजे असं काही नाही, अगदी खोलीच पाहिजे असं काही नाही, छतच पाहिजे असं काही नाही. झोपडी जरी असली तरी त्याच्यामध्ये निवारा काय, ऊन लागलं नाही पाहिजे, वाऱ्यापासून रक्षण झालं पाहिजे आणि पावसापासून रक्षण व्हायला पाहिजे. झोपडी चालेल. झोपडी नाही म्हणाल महाराज, कोपी म्हणजे झोपडी. त्याला बांबू तरी पाहिजे, त्याला कापड तरी पाहिजे. अजून सोपं नाही का काही? तुकोबारांचं आहे ना काय, गुहा. गुहा कळते? जंगलामध्ये, रानामध्ये, डोंगरामध्ये, डोंगरालाच पडलेली एखादी काहीतरी सांद असते, त्याला जो काही पोकळ भाग असतो त्याच्यामध्ये अनेक हिंस्र पशु राहतात. पूर्वीच्या काळामध्ये माणसं सुद्धा गुहेमध्ये आपलं आयुष्य करायचे. आजही पण आपण जर भंडारा, भामचंद्र, घोराडा या तुकोबारांच्या साधनास्थळीवर गेलात तर तिथे साधना करण्याच्या गुहा, जिथं तुकोबारांनी साधना केली त्यांचं प्रत्यक्ष दर्शन करता येतं. ही गरज आहे. आणि ही कशाची गरज आहे? शरीराची गरज आहे, निर्वाहाची गरज आहे. निर्वाह होण्याकरता अन्न पाहिजे, वस्त्र पाहिजे आणि निवारा पाहिजे. हे झालं पण शरीराचं निर्वाह होण्याकरता. पण या शरीराच्या आतमध्ये सुद्धा एक स्वतंत्र शरीर आहे, त्याचाही निर्वाह व्हायला पाहिजे. म्हणजेच 2 शरीर आहेत प्रत्येक माणसाला. प्रत्येक माणसाला किती शरीर आहेत? 2 शरीर आहेत. शास्त्रीय भाषा तर अजून सखोल आहे. 3 शरीर सांगितल्यात, अजून पुढे जाऊन 4 शरीर सांगितल्यात. फक्त नाव ऐकून ठेवा. आपण जे पाहतो ना याला म्हणतात स्थूल शरीर. काय म्हणायचं याला? स्थूल शरीर. याच्यामध्ये एक दुसरं शरीर आहे, त्याला म्हणतात सूक्ष्म शरीर. काय म्हणतात त्याला? सूक्ष्म शरीर. सूक्ष्म शरीर म्हणजेच काय? आपल्याला मन आहे ना, मन आहे का? मन आहे ना तुम्हाला सगळ्यांना? आपलं मन, बुद्धी, चित्त, ज्याला अंतःकरण म्हणतो ना आपण, त्याला म्हणा सूक्ष्म शरीर. आपण प्राण, मन वगैरे हे नाव देतो ना,
यांना म्हणायचंय सूक्ष्म शरीर. ते बाहेरून दिसत नाही. दिसतंय का तुला? मन आहे का? आहे, दाखव. तुम्हाला तरी मन आहे का? कीर्तनात बसलेल्या समोर बसलेल्या लोकांना मन आहेत का? आहे ना? वा, आहे का मन? दाखवता येईल का? तू बघ आणि मग नंतर मला दाखव. आपल्याला मन आहे, प्रत्येकाला मन आहे. मन आहे म्हणूनच आपण जिवंत आहे. मन आहे म्हणूनच आपण काय अजून जिवंत आहे. पण लक्षात ठेवा, मन नावाची गोष्ट काय? ज्ञानोबारांना विचारलं, ज्ञानोबारांनी उत्तर दिलं. ज्ञानोबारा म्हणतात, वाया मन हे नाव ए रवी कल्पनाची सावे, जयाचे निसंगे जीव दशा वस्तू. मन ही एक कल्पना आहे. म्हणजे काय? एक कल्पना आहे. पण या मन नावाच्या कल्पनेनेच माणसाला जीवदशेला आणलंय. नाहीतर हा साक्षात ब्रह्म आहे. विठाला एक शरीर आहे, स्थूल शरीर. आतमध्ये शरीर, त्याला काय नाव दिलं? सूक्ष्म शरीर. त्याच्या आतमध्ये अजून एक शरीर आहे, जे या दोन्ही शरीरांचं कारण आहे. त्याला म्हणायचे कारण शरीर. त्याला काय म्हणायचंय? कारण. पहिलं शरीर कोणतं सांगितलं? स्थूल शरीर. दुसरं शरीर सूक्ष्म शरीर. तिसरं शरीर कारण शरीर. आणि चौथं शरीर आहे, त्याला म्हणा महाकारण शरीर. काय म्हणायचं त्याला? महाकारण. महाकारण सच्चिदानंद ब्रह्म आहे. कारण शरीर आपल्याला आत्मस्वरूपाचं झालेलं अज्ञान आहे. आतमध्ये असणारा सूक्ष्म संघात त्याला म्हणायचं सूक्ष्म शरीर. आणि दिसतंय याला काय म्हणायचंय? स्थूल शरीर. अन्न वस्त्र निवारा याने पोट भरतं. अन्नाने पोट भरतं ना, म्हणजेच गरज भागते. स्थूल शरीराची का सूक्ष्म शरीराची? अन्न वस्त्र निवाऱ्याने गरज भागते. कोणत्या शरीराची? स्थूल शरीराची. आपल्याला पोटभर खायला मिळाल्यानंतर पोट भरेल, मन भरेलच याची गॅरंटी? मन भरण्याकरता अन्न लागत नाही. मन भरण्याकरता समाधान असावं लागतं. विठाला म्हणजेच अन्न वस्त्र निवारा या ज्या गरजा आहेत या स्थूल शरीराच्या आहेत. पण सूक्ष्म शरीराच्या गरजा वेगळ्या आहेत. कारण शरीराला आणि महाकारण शरीराला विचारा, त्याच्या गरजा वेगळ्या आहेत. मग या सगळ्या गरजा एकत्र मोजायच्या असतील तर तुकोबारांनी ती गरज ओळखली आहे. प्रत्येक जीवाची गरज ओळखली आहे. त्याच्याबद्दल तळमळ आहे. येतो हिताचा कळबळा, पडती हाती म्हणून काळा. तुकोबारांनी ओळखलाय जीवाची गरज काय. तुकोबारांनी ओळखलाय जीवाला इच्छा असली कशाची पाहिजे? कशाची असावी? देवाचीच पाहिजे. कारण तुकाराम महाराजांना चांगलं माहितीये, करीसी देवा बिन आस आवगी होईल निरास. तृष्णा वाढविसी बहुवस कधी सुखास न पवसी. जर देवाशिवाय दुसरं काही गरज म्हणून स्वीकारलं तर सुख प्राप्त होणार नाही. देवाशिवाय दुसरं काही घ्या, प्रमाण आपण म्हटलोय, तेने बिन जीवा सुख नव्हे. देवाचं आणि सुखाचं अनन्यत्व तुकोबारांनी ओळखलंय. आणि म्हणून तुकोबारा देवाला घेऊन आले, टोपलीत घातलाय, दारात आले, प्रत्येक माणसाला हाक मारतायत आणि सांगतायत देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. कारण तुमच्या मनात भूक आहे सुखाची. तुमच्या मनात भूक आहे दुःख संपावाची. तुमच्या मनात भूक आहे कशाची? आपल्याला मोक्ष मिळावा, आपल्याला समाधान मिळावं, आनंदाचा अनुभव यावा. ही जी सगळ्यांची भूक आहे, ही भूक भागायची असेल तर एकच पर्याय आहे, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. महाराज देव घेतोय आम्ही, काय किंमत आहे? कसं काय आलाय? काय त्याचा हेतू आहे? तुकोबारामध्ये जास्त विचारू नका. आयता आलाय ना घ्या, आयता आलाय ना घ्या. लोकांचं असे महाराज, आयती गोष्ट मिळाली का त्या लोक लगेच नावं ठेवतात, त्याच्यासाठी गिराईक प्रवृत्त होत नाही. आणि तेच झालं अभंगाचं दुसरं चरण. देवा
देव आणलाय आयता आपल्या घरापर्यंत आणलाय पण अडचण अशी झाली आहे ज्यांना देव द्यायचा आहे ना ज्यांनी देवाचं गिराईक व्हावं ग्राहक व्हावं देव घ्यावा आपल्या घरात साठवावा त्यांनी स्पष्ट सांगितलं महाराज देव न लगे आम्हाला देव नकोय कोण आहे ते देव नको म्हणणारे काय वाटतंय तुम्हाला ऐकताय ना आपण कीर्तन आज कीर्तन ऐकताय का तुम्ही आज चौथा दिवस आहे चौथा दिवस नाही महाराज 32वा वर्ष आहे 32 वर्ष एवढे दिवस एवढे वर्ष झाले आपण कीर्तन ऐकताय माझा प्रश्न छोटासा आहे देव नको असं म्हणणारे कोण आहे देव घ्या म्हणणारे कोण आहे तुकाराम महाराज आणि देव नको म्हणणारे कोण आहे काय वाटतं तुम्हाला देव नको म्हणणारे कोण आहे काय लक्षात येत नाही आपण सुरुवातीपासून तोच विचार करत आलोय आता देव नको म्हणणारे कोण आहेत सामान्य माणसं आहेत आणि मला वाटतं त्या सामान्य माणसामध्ये आपला पण नंबर आपण काय सगळे संत नाहीत ना काय कोणी ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज हा आज त्या काळात तर मग दंड होते त्यांना माझा पण मला वाटतं आपण सगळे कोणत्या कॅटेगरीत आहेत तुकोबारायांच्या कॅटेगरीत आहेत का आपण सामान्य माणसाच्या भूमिकेत आहे म्हणजे आपण देव द्या म्हणणारे का देव नको म्हणणारे द्यावर उत्तर आपण देव हवाय देव द्या देव घ्यायचाय देव साठवायचा आहे असं म्हणणारे नाही आपण या भूमिकेतले देव न लगे बरं महाराज का नको तुकोबारांनी विचारावं लोकांनी उत्तर दिलं साठवणीचे करून धरले जागे आम्हाला देव साठवायला
जागाच नाही. ते लोकांचं उत्तर आहे विठाला. या संसारामध्ये आपल्याला राहायला, आपल्याला जगायला, आपल्याला व्यवहार करायला ही सगळी जागा हा संसार कुणी दिलाय? हा सगळा संसार आपल्याला कुणी दिलाय? देवाने दिलाय. आणि आपण म्हणतोय हा सगळा संसार ज्या देवाने आम्हाला दिलाय तो देव आम्हाला नको का? कारण तो देव साठवायला आमच्याकडे जागा नाही. ज्याने सगळी जागा आपल्याला दिली त्यालाच आपण नकार देतोय. किती मोठी खंत आहे महाराज. याच्यापेक्षा अजून दुसरं दुर्दैव काय? ज्याने आपल्याला सर्वस्व दिले, ज्याच्या मुळे सगळं चालले. चाले हे शरीर कोणाची असते? चालणं तर दूर आहे महाराज. लोक म्हणतायत देव नलगे, म्हणजे लोक बोलतायत ना, लोक काय बोलतायत? देव नको. मला वाटतं लोक देव नको म्हणतात हे सुद्धा कोणाच्या सत्तेने म्हणतात? देव नको, देव न लगे हे सुद्धा कोणाच्या सत्तेने बोलतायत? कोण बोला मी ते हरिवीन. बोलणं ही सत्ता कोणाची आहे? देवाचीच आहे. त्याच्याच सत्तेने आपण त्याला नकार देतोय. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आणि मला वाटतंय तुकोबारांनी हा अभंग, या अभंगाची रचना किंवा तुकोबारांच्या मुखातून हा अभंग प्रसवला असेल त्याला आता 350-400 वर्ष झाले. बरोबर आहे. त्या काळात लोकांनी तुकोबारांना सांगितलं तुकाराम महाराज आम्हाला देव नको. तुम्हाला काय वाटते आताची परिस्थिती काय? आता लोक म्हणतात का आम्हाला देव पाहिजे. लोक आता देव पाहिजे असं म्हणत नाही. मग देवाजवळ आम्हाला हे पाहिजे, देवाकडून आम्हाला हे पाहिजे असं देवाजवळ, देवाकडून काहीतरी अपेक्षित. पण देव मिळावा अशी अपेक्षा असणारी माणसं क्वचित कश्चित. गीतेच्या भाषेमध्ये मनुष्यानां सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चित मां वेत्ति तत्त्वतः. एका मनुष्याच्या सहस्रच्या माझी फार ज्ञानोबारांनी सांगितलं. अस्थिच्या महापुरी रिघताती कोटीवरी परिप्राप्तीची पैलतिरी विपाईला निघे. देव पाहिजे असं म्हणणारा एखादा दुर्मिळ आहे. विरळा ऐसा कोणी तुका त्यासी लोटांगणी. पण देव नको, आम्हाला देव लागत नाही असं म्हणणाऱ्यांची संख्या वर्तमानात सुद्धा जास्त आहे. विठाला. कदाचित तुकोबारांना असे वाटत असेल, तुकोबारा आज आपल्याला विचारायला चालत असं समजा ना. आज या व्यासपीठावर मी नाहीच आहे, गेला हा ओढ तिकडे कुठेतरी. मग इथं तुकोबारा उभे आहे आणि तुकोबारा स्वतः आपल्या समोर उभा राहून विचारतायत, म्हणतायत देव घ्या कोणी, देव घ्या कोणी आयता आला घर पुसरोनी. देव द्यायला आलेत ना तुकोबारा. कुठं आलेत? आपल्या कोपर घराण्यामध्ये आलेत. संत ज्ञानेश्वर महाराज सेवा मंडळाच्या द्वारे चालू असणाऱ्या सप्ताहामध्ये आलेत आणि इथं कीर्तना करता. कीर्तनाच्या मंडपामध्ये, कीर्तनाच्या या श्रवण यंत्राच्या मर्यादेमध्ये जेवढे लोक आहेत त्या प्रत्येकाला तुकोबारा म्हणतात देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. सांगा बरं, हात वर करून सांगा कोण तयार आहे देव घ्यायला? हात वर करत 2-3 हात वर कळलं तुमच्या हात. आता काय गेस्ट निघून गेला मग हात वर कोणा तसं झालं. अडचण ही महाराज, देव पाहिजे असं म्हणणारा कोणी भेटत नाही. आणि म्हणूनच तुकोबारांच्या लक्षात आलं काय, देव घ्यायला कुणीही तयार नाही. बरं, लोकांनी देव का नाही, का नकोय याचं कारण सांगताना सांगितलं साठवायला जागा नाही. मग लोकांकडची जागा भरली कशानं? लोकांकडची जागा भरली कशानं? तर साठवायची जागा असते. तुम्हाला कळते ना साठवायची जागा. साठवायची म्हणजेच घरात आता ते तुमच्या 1 BHK म्हणतात ना. बी म्हणजे बेडरूम, एच म्हणजे हॉल आणि के म्हणजे किचन. बरोबर. बेडरूम हा झोपण्यासाठी, बरोबर. हॉल आले पाहुणे त्यांचा व्यवहार होण्याकरता आणि किचन स्वयंपाकासाठी. पण याच्याशिवाय अजून एक कुठेतरी कोपऱ्यात छोटी 5-6 फुटाची 10 फुटाची रूम असते ना. स्टोर रूम आहे ना. बऱ्याच घरांमध्ये असते जागा असते तर माणसं ती बऱ्याच लोकांची आता हॉल आणि किचन पेक्षा स्टोर रूमच मोठा असतो. त्याला काय करावं आपण विचार पण असतो.
स्टोर रूम सुद्धा बऱ्याच जणांच्या घराला असतो. अडचण अशी महाराज तुकोबारायांना लोकांनी म्हटलं तुमच्या घरात देवाला जागा नाही, मग देवाला स्टोर रूम मध्ये ठेवा. निदान साठवून ठेवता ना, देवाला कुठे ठेवा? स्टोर रूम मध्ये ठेवा. लोकांनी काय उत्तर दिलं माहितीये का? काय? देवधर्म सांधी पडले सकळ विषयी. अहो त्या स्टोर रूम मध्ये अगोदर देवधर्म सांगले पडले. म्हणजे आम्ही आमच्या जवळचा सगळा देव नावाचा पसारा, आमच्या जवळचा धर्म नावाची भानगड सगळी कुठं बनवून ठेवली? स्टोर रूम मध्ये. आता तिथं सुद्धा देवाला ठेवायला जागा नाही. फक्त आतापर्यंत देवाच्या मूर्ती ठेवल्या होत्या. आज साक्षात तुकोबाराय प्रत्यक्ष देवाला घेऊन आले, पण तरी सुद्धा लोक देव घ्यायला तयार नाही. लोक म्हणतात नको देव न लगे, देव न लगे. पण तुकोबाराय इतके खंबीर आहेत महाराज. काय दुकानदार जर हुशार असेल ना तो काही करून आपला माल खपवतोच. हा, पण त्यासाठी दुकानदार बोलका पाहिजे, दुकानदार हुशार पाहिजे, दुकानदाराला आपल्या मालाचा व्यवस्थित प्रचार करता आला पाहिजे. आता तुम्हाला हे शिकवायची गरज नाही, कारण तुम्ही गाव सोडून इथे येऊन धंदे करून पोट भरलेले माणसं आहेत. तुम्हाला मी काय सांगावं महाराज, दुकानदार चांगला पाहिजे. अगदी त्याचं किडका पदार्थामध्ये तो सुद्धा संपतो, पण कधी दुकानदार बोलणारा असेल तर. तुकोबारांच्या लक्षात आलं लोक देव नको म्हणताय, आपण यांच्या घरी घेऊन आलोय. साठवायला जागा नाही म्हणतायत, देवाला ठेवायला घरच नाही म्हणतायत. तुकोबारांनी सांगितलं हे पहा माझ्या लक्षात आलंय काय, तुम्हाला देवाचा भाव परवडत नाही. मग आता देवाचा भाव बुडाला. देव मंदला, देव मंदला भाव बुडाला, काय करू? तुकोबाराय म्हणतात देवावर मंदी आली. मंदी कळते ना, जागतिक मंदी येते कधी कधी. आज फक्त देवावर मंदी आली. मंदी आली म्हणजेच देवाची किंमत कमी झाली. हो, देवाची किंमत तुकोबारांनी कमी करावं. लोकांना विचारावं घ्या देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. आता याच्यामध्ये पण एक भाव आठवला, सर सांगतो आणि पुढे जातो. थांबायचे मला वेळ काय, माझ्या अडचण झाली. कार्यक्रमाच्या पत्रिकेवर वेळ आहे 8 ते 10 ची. मला इथं आल्यानंतर सांगितली वेळ 8:30 ते 10:30 आणि कीर्तन सुरू झाले 8 वाजून 10 मिनिटं. मी नक्की कोणती वेळ पकडावी मलाच कळणार. मग आता जोपर्यंत कीर्तन चालेल तोपर्यंतची आपली वेळ आहे. विठाला तुकोबारायांनी सांगितलं देवावर मंदी आली, देवाचा भाव कमी झालाय. देव मंदला, देव मंदला. का बरं मंदला? कारण भाव बुडाला. काय करू? देवाचा भाव काय झाला? बुडाला. भावच कळला महाराज, काय करावं? आम्ही लय वाट पाहिली होती, सरकारला भाव वाढ, हे सरकारला आमच्याला भाव मिळत, हे मिळत आमच्याला भाव वाढत सर. पण जसं जसं हे वाढत चालेल पुढे चालले तसा भाव सगळ्याचा कमी होत चाललाय. आम्हाला कळत ना भाव बुडाला. काय करू? हा जो भाव शब्द आहे ना, या भाव शब्दाचे काही भाव मला आपल्याला सांगायचे, कीर्तन थांबवायचं. काय परमार्थामध्ये भाव शब्द नेहमी वापरला जातो. परमार्थामध्ये भाव शब्द नेहमी वापरला जातो. काय अर्थामध्ये? अगदी मी तुम्हाला त्याचे 2-4 अर्थ सांगतो. पहिल्यांदा आपल्याकडे पहिला भाव शब्दाचा अर्थ आहे का? आपण दुकानात जातो, एखादी वस्तू घ्यायची, आपण दुकानदाराला म्हणतो का हो याचा काय भाव आहे? विचारतो ना, याचा काय भाव आहे? भाव म्हणजेच किंमत. भाव शब्दाचा अर्थ काय झाला? किंमत. एक. दुसरा भाव शब्दाचा दुसरा अर्थ पहा. भाव म्हणजेच काय? भाव शब्दाचा दुसरा अर्थ, 2 मित्र कायम सोबत असायचे. एक दिवस एकच दिसला, दुसरा मित्र काही सोबत दिसतच नाही. मग ती राईताने विचारलं का रे तुला तो जोडदार पुढे गेला आहे म्हटला, त्याचं नाव घ्यायचं नाही. अरे पण झालं काय? आजपासून आयुष्यात त्याचं तोंड सुद्धा पाहणार नाही. अरे पण झालं काय? झालं काय नाही म्हटला, तो लय भाव खातो. काय करतो? भाव खातो. भाव खातो म्हणजे काय? पैसे खातो का? किंमत खातो का? नाही. इथला भाव शब्द भावच आहे. पहिला भाव शब्दाचा अर्थ काय होता? किंमत. या भाव शब्दाचा अर्थ आहे अहंकार. तो भाव खातो म्हणजेच काय करतो? अहंकार दाखवतो. तो त्याच्याच मस्तीत राहतो, कोणाचा ऐकत नाही. त्याला म्हणतो आपण हे भाव खाते, म्हणजेच स्वतःच्या मस्तीत राहतो, अहंकार. भाव शब्दाचा एक अर्थ आहे किंमत, भाव शब्दाचा दुसरा अर्थ आहे अहंकार. भाव शब्दाचा दुसरा अर्थ आहे अहंकार. भाव शब्दाचा तिसरा अर्थ आहे भाव म्हणजे सत्ता. भाव म्हणजेच काय? सत्ता. तुमची राजकारणाची सत्ता नाही बरं, सत्ता म्हणजेच अस्तित्व. बघा आता मी इथे आहे, आता मी इथे आहे. इथं माझ्या समोर हा माईक दिसतोय तुम्हाला?
दिसतोय ना सगळ्यांना? जे अजून झोपले नाही तर डोळे उघडे त्यांना सगळ्यांना दिसत असेल. दिसतोय ना? हा माईक आहे. माईक इथं आहे म्हणजेच माईकचं इथं अस्तित्व आहे. असणं, अस्तित्व असणं याला म्हणतात भाव, आणि नसणं, अस्तित्वाने नसणं याला म्हणतात अभाव. जर माईक इथून काढून गेला तर माईक इथं आहे का? नाही. मग माईकचा काय झाला? अभाव. माईक सध्या आहे, माईकचा काय? भाव. भाव म्हणजे सत्ता, भाव म्हणजे काय? अस्तित्व. भाव शब्दाचा पहिला अर्थ काय सांगितला? किंमत. दुसरा अहंकार. तिसरा सत्ता म्हणजे अस्तित्व. आणि भाव शब्दाचा अजून एक अर्थ आहे काय? चौथा, जो परमार्थामध्ये भक्ती शास्त्रात विशेषतः वापर होतो. भावी विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती, काही न लगे एक. भावाची कारण परमार्था करता जो लागतो त्याला पण काय म्हणतात? भाव. हा भाव काय? भक्ती शास्त्रकार सांगतात, प्रेम वस्तू प्रथमावस्था भाव इति उच्यते. प्रेमाची, भक्तीची, श्रद्धेची पहिली पायरी त्याला म्हणायचे भाव. त्याला काय म्हणायचंय? भाव. भाव म्हणजे श्रद्धा थोडक्यात. मग भाव शब्दाचा पहिला अर्थ काय होता? भाव शब्दाचा पहिला अर्थ काय केला? किंमत. दुसरा अर्थ अहंकार. तिसरा अर्थ अस्तित्व, सत्ता. आणि चौथा अर्थ श्रद्धा. भाव म्हणजेच काय? श्रद्धा. आज भाव म्हणजेच किंमत या अर्थाने व्यवहार म्हणून पहा, पण इथला भाव म्हणजेच किंमत नाही, इथला भाव म्हणजेच अहंकार नाही, इथला भाव म्हणजेच अस्तित्व पण नाही. मग इथला भाव म्हणजेच काय? श्रद्धा, भक्ती, प्रेम, विश्वास. हा भाव शब्दाचा अर्थ. तुकोबारा म्हणतात, देव मंदला, देवाची किंमत कमी झाली कारण लोकांच्या अंतःकरणात असणारी देवाबद्दलची भावना, प्रेम, विश्वास म्हणजे श्रद्धा काय झालीये? कमी झालीये. भाव बुडाला काय करू? जर भावच नसेल तर लोक काय भाव देवाला घेणार? मग आता एक करा, काय? देव घ्या फुका, देव घ्या फुका. तुम्हाला देवाला देण्याकरता भाव नाही ना, तुमच्याकडे भावच नाही म्हणजे देण्याकरता किंमतच नाही, अर्थात श्रद्धाच नाही, तर देवाला काही देऊन घेऊच नका. मग आज मी तुम्हाला फुकट देतोय. संत सज्जनी मांदिले दुकान, जे जया पाहिजे ते आहे. भुक्ती मुक्ती फुकटसाठी हाताला दुकान, देती आली अशी दान विकत नाही. आज देवाला फुकट देतोय, घ्या. देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका, मोल काही. एक रुपया सुद्धा मोल देऊ नका, काहीच देऊ नका. खरं सांगू का? परमार्थ करण्याकरता कोणताच मोबदला लागत नाही. परमार्थाला एकच लागतं, ते म्हणजेच अंतःकरणातलं प्रेम, भगवान परमात्म्याच्या संबंधाने असणारी श्रद्धा, ज्याला भाव म्हणावं. मग तुकोबारा, तुम्ही आम्हाला देव देताय, कमी किमतीत द्यायला तयार झाले, आम्ही घेतला नाही. तुम्ही फुकट द्यायला तयार झाले, आम्ही घेतला नाही. मग आता देव नावाचा माल तुम्ही आणलाय, जोपर्यंत त्याची विक्री होत नाही आणि त्याच्या मोबदल्यात काहीतरी धन तुम्हाला मिळत नाही, तोपर्यंत तुमच्यावरचं कर्ज काही मिळणार नाही. कारण दुकानदार त्याच्याजवळ भांडवल असतं असं नाही. बऱ्याच वेळा दुकानदार काय करतो? उधारीने पैसे घेतो, बाजारात जातो, होलसेल मध्ये एखादा माल विकत घेतो आणि तो किरकोळ मध्ये विकतो. मग त्याचा उधारीचा जो काही ज्याच्याकडनं कर्ज घेतलंय ते कर्ज मिटण्याकरता माल विकला गेला पाहिजे. तसं तुकाराम महाराज, तुम्ही देव उधार आणलाय, तुम्ही देव कसा आणलाय? उधार आणलाय, आणि तुम्ही आम्हाला विकताय. पण आम्हाला काय देवाची गरज आहे असं वाटत नाही. आम्ही तर सरळ सांगितलंय, देव न लगे, कोणीही गिराईक तुमच्या देवाला मिळत नाही. मग आता हा जो उधार आणलेला देव आहे, ज्याच्यामुळे तुम्ही कर्जात बुडाले, ज्याचं कर्ज तुमच्यावर आहे, त्याला तुम्ही काय करणार? परत माघार नेऊन देणार. तुकोबारा म्हणतात, आता जो मी आणलाय ना, उधारीचा असला तरी चालेल, त्याच्यामुळे मी अखंड कर्जात बुडालो तरी चालेल, सगळं ऋण माझ्यावर झालं तरी चालेल, पण हा देव आता तुम्ही घेत नाही ना, मी मात्र याला सोडणार नाही. मी भावहीन आहे, भावाशिवाय उधारीनं ऋणात राहून देवाला घेणार. अभंगाचं शेवटचं जवळ तुका भावे
उधारा देव घेतला ऋण देव घ्या कोणी आईता आला घर पुसुनी तुकोबाराय देव देण्याकरताच आले. तुकोबारायांचा हेतू हाच आहे. प्रत्येकाने देव घ्यावा, प्रत्येकाने देवाचं ग्राहक बनावं ही तुकोबारायांची इच्छा आहे. लोकांचा नकार पाहून परोपरीने प्रयत्नाने अगदी पर्याय बदलून तुकोबाराय देव देण्याचा प्रयत्न करतायत. अडचण हीच आहे, लोक देव स्वीकारायला तयार नाही. शेवटी तुकोबारायांनी एक पर्याय निवडला. तुकोबारायांच्या लक्षात आलं आज लोकांना देवाची गरज आहे पण कळत नाही.
आणि जर आपण हा माल जर यांच्या समोर ठेवला नाही तर उद्या जेव्हा यांना गरजेचं भान होईल तेव्हा यांना देव मिळणार नाही. मग तुकोबारांनी काय करावं महाराज, हुशार दुकानदार तो माल आत्ता गरजेचा नाही म्हणून लोक घेत नाही, मग लगेच मागं नेऊन द्यायचा, तो संपून टाकायचा नाही, मग गरज वाढेपर्यंत तो साठवून ठेवायचा. लोक साठवायला तयार नाहीत ना, शहाणा दुकानदार माल स्वतः साठवून ठेवतो. माहिती आपल्याला. आता काय, एखादा कुंभार आहे, त्या कुंभाराने गणपतीची मूर्ती बनवली, फार सुंदर बनवली, 50 मूर्ती बनवल्या, 40च मूर्ती खपल्या, संपल्या, विकल्या गेल्या, शिल्लक किती राहिल्या 10. मग त्या बनवल्यात कशाच्या, मातीच्याच बनवल्या ना. आणि आता गणपतीचं स्थापना झाली, 10 दिवसाचा उत्सव झाला, गणेश विसर्जन सुद्धा झालं, मग आता मूर्तीची गरज वर्षभर राहिली नाही, मग आता काय उगाच त्याची परत माती करून टाका, जमणार आहे, जमला असतो. पण शहाणा दुकानदार, शहाणा कुंभार तो ही अशीच झाकून ठेवा, पुढच्या वर्षी फक्त रंग बदलायचा, मागच्या वर्षीच्या पेक्षा जास्त भावात झाला. बरोबर आहे का नाही. शहाणा दुकानदार तुकोबारांनी तेच केलं. काय, आता लोक भाव नाही म्हणतात, भाव बुडाला लोकांचा, पण आता आपल्याकडे भाव नसे ना का, उधारा देव घेतला रूप. तुकोबाराय स्वतः देवाला साठवतायत, कारण तुकोबारांकडे देव साठवण्याकरता बोकळी जागा आहे, भरपूर जागा आहे, सगळ्या जगात कोणाकडेच जागा नसल्या, पण तुकोबारांकडे मात्र देव साठवायला जागा आहे. साठविला हरी हृदय मंदिरे, कारण त्यांचं हृदय फार मोठं आहे. कोणाचं, तुकोबारांचं. आपलं हृदयच लहान आहे, देवाला साठवणार कसे आपण. महात्मा हा जो शब्द प्रयोग आहे ना, महात्मा म्हणजेच काय, महानच्या असो आत्मा यस्य सह महात्मा असा शब्द प्रयोग आहे. ज्याचा आत्मा मोठा आहे त्याला म्हणायचं महात्मा. मग आत्मा मोठा कसा असेल, आत्मा तर सगळ्यांचा एकच आहे. आत्मा शब्दाचा अर्थ करताना आचार्य म्हणतात आत्मा म्हणजेच हृदय मोठं आहे. ज्याचं हृदय मोठं आहे त्याला म्हणा महात्मा. तुकोबाराय महात्मा आहे. तुकोबारायांनी देव साठवण्याकरता आपल्या हृदयात जागा केली. सावता महाराजांनी केली ना, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. जनाबाईंनी केली, हृदयबंदी खाना केला, हात विठ्ठल कोंडीला. तुकोबारायांना हीच इच्छा आहे, लोकांनी घ्यावं, त्याला साठवावं, त्याला बंदी खाण्यात आपल्या हृदयामध्ये कोंडावं, पण लोक घेत नाही. शेवटी तुकोबारायांनी एक केलं, दुबळा तुका भावेवीन. आपण दुर्बळ आहोत, मला वाटतं तुकोबाराय खरे दुर्बळ का आपण खरे दुर्बळ याचा विचार करा. तुकोबारायांपेक्षा आपणच खरे दुर्बळ. तुकोबाराय स्वतःला दुर्बळ म्हणून घेतात, पण आपण मात्र खरोखर दुर्बळ आहे. आपलं दुबळे पण स्वीकारून तुकोबाराय बोलतात, दुबळा तुका भावेवीन. उधारा देव घेतला रूढ. उधारीवर देव घेतलाय, फक्त आता एकच आवाहन आहे, कोणीही या आणि घ्या ना. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. तुकोबाराय हे सांगतायत. आजही तुकोबारायांची हीच अपेक्षा आहे. कीर्तन झाल्यावर का होईना पण एखादा तरी येईल आणि तो म्हणेल महाराज आम्हाला देव द्या. ही अपेक्षा 400 वर्षापासून तुकोबारायांची. आता त्यांना गिराईक कधी मिळणार मला काय माहिती नाही. आपण फक्त एवढंच करतोय, तुकोबारायांचा निरोप जगापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. एखादा गिराईक प्रवृत्त व्हावं, निदान सप्ताहातून, या 32 वर्षातून, 7 दिवसातून, आजच्या कीर्तनातून एखादा गिराईक तयार व्हावं. त्यांनी तुकोबारायांच्या समोर जावं आणि तुकोबाराय म्हणायचं महाराज आम्हाला देव पाहिजे, द्या ना आम्हाला देव. बस एवढं झालं म्हणजे सगळ्या कीर्तनाचं, सगळ्या सप्ताहाचं आणि आपल्या सप्ताह परंपरेचं सफलत्व झालं. एक वेळ सर्वांनी हात वर करायचे, तुकोबारायांच्या भजनामध्ये सहभागी व्हायचे. तुकाराम तुकाराम तुकाराम
प्रसादे काले बोलिलो विनोदे मद क्षमा करणे संते नभ्यांग होत युक्ती नह्या उपदेश तुमचे बरोबरलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्म तुका म्हणून यत्र सौष्ठवं किंचित तत् गुरोरेव मे नाही यत्र सौष्ठवं किंचित तन् ममैव गुरोर नाही झालेली चिंतन सेवा माझं आराध्य दैवत भगवान श्री पांडुरंग परमात्मा विश्वमौली ज्ञानोपराय जगद्गुरु श्री तुकोपराय आदी कोण सकळ संत आचार्य माझ्या वारकरी शिक्षण संस्थेचे सगळे गुरुवर्य माता पिता देव आपण सर्वच श्रोतृमाबाप सर्वांच्या चरणावर समर्पित करतो कीर्तन सेवेकरता उपशास्त्री सगळे टाळकरी भजनी मंडळी आमचे सगळेच लहान गुरुबंधू मंडळी विशेषतः आमचे सर्वच गायनाचार्य मृदंगाचार्य सर्वांच्या बद्दल आदरभाव व्यक्त करतो झालेली चिंतन सेवा आपल्या सर्वांच्या चरणावर समर्पित बोलत असताना एखादा अपशब्द किंवा अपसिद्धांत गेला असेल तर तो माझ्या वाणीचा दोष योग्य असेल ते संतांचे निश्चितच जगद्गुरु श्री तुकोबारायांची भावना तुकोबारायांचं आवाहन आणि तुकोबारायांच्या संवादाचा तपशील आपल्या सर्वांच्या अंतःकरणात लक्षात यावा आणि आपण सर्वांनी तुकोबारायांच्या मालाचं ग्राहक बनावं अर्थात देवाचं ग्राहक बनावं एवढी एक सद्भावना व्यक्त करतो सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो सेवेला पूर्ण विराम विठ्ठल जय जय जय